मित्रांनो, निसर्गाचा न्याय अटल असतो. तो ना वेळेआधी येतो ना वेळेनंतर. आपण या धर्तीवर जे कर्म करतो तेच आपल्यासोबत राहतात आणि एक दिवस आपल्याला त्याचा हिशोब द्यावाच लागतो. म्हणतात माता पिता हे परमेश्वराचे स्वरूप असतात. त्यांची सेवा करणं, त्यांच्या चरणी श्राद्ध ठेवणे हीच खरी भक्ती आहे. पण जेव्हा तेच माता पिता अपमानित होतात, त्यांच्या हृदयाला दुखापत होते, तेव्हा ईश्वरही त्या अन्यायाकडे दुर्लक्ष करत नाहीत. आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, पितृसेवा पितृसेवा वनमोक्ष नाही. आजचा प्रसंग त्यांच्यासाठी एक इशारा आहे, जे धन संपत्ती आणि स्वार्थाच्या मोहामुळे नात्यांचा आदर विसरतात. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवेल की जेव्हा माणूस आपल्या कर्तव्यापासून दूर होतो, तेव्हा फक्त त्याचं वर्तमानच नाही, तर त्याचे भविष्यही अंधकारमय होते. मित्रांनो, आपण बरेच जण जाणतो की या संसारात काहीही स्थायी नाही. फक्त आपली कर्मच आपल्याबरोबर राहतात आणि आपल्या भाग्याची निर्मिती करतात. जर आपली कर्म शुभ असतील तर त्याचे फळ आनंददायक येतं आणि सुखदायक येतं. सुखदायक असेल, पण जर आपण आपल्या जीवनात कोणासोबत अन्याय केला, विशेषतः मातापित्यांसारख्या पूजनीय नात्यांसोबत, तर ईश्वराचा न्याय उशिरा का होईना पण येतोच. चला, या कथेद्वारे आपण जाणून घेऊया की लालच आणि स्वार्थामुळे संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकते आणि एका पित्याचे दुःख निसर्गाच्या जळाला कसे हाक देते. शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण यामध्ये एक असा दिव्य संदेश आहे जो तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. चला तर कथा सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणात म्हटले आहे की कथा किंवा शिकवण जर मध्येच सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ, ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जरी तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर कथा सुरू करूया. मित्रांनो, शशिकांत जोशी यांचे घर जुन्या आठवणींनी भरलेले होते. महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात वसलेले हे घर, जिथे त्यांनी त्यांच्या पत्नी सुमतीसोबत अनेक दशके आनंदाने घालवली होती, आता ते अगदी सुनसान वाटू लागले होते. हेच ते घर होते जिथे शशिकांत यांनी आपल्या चारही मुलींचे बालपण पाहिले होते. याच घरात त्यांनी त्यांच्या मुलींबरोबर खेळताना, हसताना आणि जीवनातील प्रत्येक आनंद अनुभव घेतला होता. शशिकांत जोशी सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक कठोर शिस्तबद्ध भाव असायचा, पण त्यांच्या हृदयात कोमलतेची एक खोली होती. ते अतिशय कुटुंबवत्सल व्यक्ती होते आणि त्यांच्या जीवनात सर्वात मोठा आधार होता त्यांची पत्नी सुमती. सुमती फक्त त्यांची पत्नी नव्हती, तर त्यांची खरी सखी, मार्गदर्शक आणि सर्वात मोठा आधारस्तंभ होती. शशिकांत आणि सुमती यांना 4 मुली होत्या: अश्विनी, निशा, पल्लवी आणि निकिता. चारही मुली त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त होत्या. लग्नानंतर त्या वेगवेगळ्या शहरात राहायला गेल्या होत्या. शशिकांत आणि सुमती याला नेहमीच आपले नशीब समजून स्वीकारले होते. शशिकांत नेहमी आपल्या घराच्या छोट्याशा बागेत बसून सुमतीसोबत घालवलेल्या क्षणांना आठवण बसत. बागेत लावलेल्या आंब्याची आणि पेरूची झाडे त्यांनीच लावली होती. सुमती या झाडांच्या सावलीत तासनतास बसत असत, कधी पुस्तक वाचत तर कधी शशिकांत सोबत चहा घेत. एके दिवशी शशिकांत त्या झाडाजवळ बसून बडबड करत होते. आठवते का सुमती, जेव्हा तू म्हणाली होतीस की हे झाडं आपल्या मुलींप्रमाणे आहेत, जितकी मोठी होतील तितकीच जास्त सावली देतील. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण सुमती आता त्यांच्यासोबत नव्हती. सुमतीचे निधन अचानक झालं होतं. एका रात्री त्यांना छातीत तीव्र वेदना झाली आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच सर्व काही संपलं. हा अपघात शशिकांत यांच्यासाठी असा धक्का होता की ज्यातून ते कधी सावरू शकले नाहीत. त्या दिवसानंतर घरात सन्नाटा पसरला. सुमतीच्या जाण्यानंतर शशिकांत यांनी आपल्या मुलींकडून फारशी अपेक्षा ठेवली नाही. मुली फोन करत असत, पण बहुतेक संवाद केवळ औपचारिक असायचा. त्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होत्या. एक दिवस शशिकांत यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा, अश्विनीचा फोन आला. पप्पा, तुम्ही एकटे राहता का? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे या. शशिकांत यांनी उत्तर दिलं, एकटे पण वाईट नाही बेटा. तुझ्या आईच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. त्या माझा वेळ घालवण्यासाठी पुरेशा आहेत. त्यांनी एक हलकेसे हसून बोलणं संपवलं. अश्विनीने लगेच तिच्या बहिणींना याबद्दल सांगितलं. चौघींनी मिळून निर्णय घेतला की पप्पांना अशा प्रकारे एकटं राहू द्यायचं नाही. त्यांनी ठरवले की पप्पा त्यांच्या घरी 2-2 महिने राहतील. जेव्हा मुलींनी हा निर्णय शशिकांत यांना सांगितला,
तेव्हा त्यांनी स्पष्टपणे विरोध केला. मी माझं घर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. या घरात तुझ्या आईचा आत्मा आहे. मला प्रत्येक कोपऱ्यात ती जाणवते. शशिकांत यांनी भावूक होत सांगितलं. पण मुलींनी याला त्यांचा हट समजून दबाव टाकला आणि त्यांच्या भावनांचा आदर ठेवत शेवटी शशिकांत यांनी मान्य केलं. त्यांना या गोष्टीचा आनंदच नव्हता की हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कसा बदलून टाकेल. शशिकांत जोशी यांच्या जीवनात आता एका नव्या सुरुवातीची वेळ होत होती. जरी ही सुरुवात त्यांच्या मनाच्या अगदी विरुद्ध होती. आपल्या प्रिय घराला, आठवणींना आणि सुमतीच्या अस्तित्वाला सोडून जाणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण मुलींच्या वारंवार आग्रहामुळे त्यांनी आपली सहमती दर्शवली. शशिकांत यांचा पहिला थांबा नाशिक होता. त्यांची मोठी मुलगी अश्विनी तिथे राहत होती. हा निर्णय यासाठी घेतला होता की मोठी मुलगी वडिलांची चांगली काळजी घेऊ शकेल. अश्विनीचा नवरा अरविंद एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता आणि त्यांना 2 मुलं होती, अर्पिता आणि आरव. शशिकांत जेव्हा आपल्या जुन्या कपाटातून काही कपडे आणि आवश्यक सामान काढत होते तेव्हा त्यांची नजर त्या प्रत्येक वस्तूंवर थांबली जी त्यांना सुमतीची आठवण करून देत होती. कपाटात ठेवलेल्या सुमितीच्या जुन्या साड्या, तिचे छायाचित्र आणि तिचे लिहिलेल्या पत्राने शशिकांत त्यांच्या मनाला खोलवर हलवलं होतं. त्यांनी हलक्या आवाजात बडबडत म्हटलं, खरंच मी योग्य करतोय का? पण त्यांना याचीही जाणीव होती की त्यांच्या मुली त्यांच्या भल्यासाठीच तर हे सगळं करत होत्या. सकाळचा सूर्य उगवल्यावर अश्विनीचा मुलगा आरव नाशिक होऊन त्यांना घेण्यासाठी आला. कारमध्ये बसताना शशिकांत घराच्या उमट्यावर थांबले आणि शेवटची एक नजर पूर्ण घरावर टाकली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण त्यांनी आपल्या अश्रूंना पुसलं. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. नाशिकमध्ये तुम्हाला चांगलं वाटेल. तिथे सगळे तुमची काळजी घेतील. आरवने आश्वासन दिलं. नाशिकला पोहोचल्यावर अश्विनी आणि तिच्या कुटुंबाने शशिकांत यांचं जोरदार स्वागत केलं. जसे ते घरात पाय ठेवतात तशी अर्पिता धावत येऊन तिच्या नानांच्या गळ्यात पडते. नाना, तुम्ही आमच्या घरी यायला इतके दिवस का लावले? अर्पिताने तक्रारयुक्त स्वरात विचारलं. अश्विनीने शशिकांत यांना त्यांच्यासाठी तयार केलेली खोली दाखवली. खोली सुंदर पद्धतीने सजवली होती. तिथे एक आरामदायक पलंग, कपाट आणि त्यांच्या गरजेच्या सगळ्या काही गोष्टी ठेवलेल्या होत्या. पप्पा, ही खोली खास तुमच्यासाठी तयार केली आहे. तुम्हाला काही त्रास होणार नाही, अश्विनीने हसत सांगितलं. सुरुवातीला शशिकांत यांना इथे राहणं आवडलं. नातवंडांसोबत वेळ घालवणं, त्यांचं शाळेचं बोलणं ऐकणं आणि त्यांच्यासोबत खेळणं हे त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण होते. अश्विनी ही त्यांना सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. शशिकांत यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी लवकर उठून ते पूजा करत, मग चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचत, दुपारी ते मुलांशी गप्पा मारत किंवा टीव्ही बघत, संध्याकाळी ती घराच्या बागेत बसून भूतकाळातील आठवणीत रमून जात होते. पण हा आनंदाचा अनुभव फार काळ टिकला नाही. एका आठवड्यानंतरच अश्विनी आणि अरविंद यांच्यात भांडणं होऊ लागली. बहुतेक वेळा ती भांडणं पैशांवरून होत असत आणि कधी कधी ती भांडणं शशिकांत यांच्या खोलीपर्यंत पोहोचत त्यांना ऐकायला जात. एका संध्याकाळी जेव्हा शशिकांतजी पूजा करत होते, अरविंदने अश्विनीला विचारलं, तुझे पप्पा इथे किती दिवस राहणार आहेत? बघ, आपल्या खर्चामध्ये किती वाढ झाली आहे. वीज बिल, राशन आणि वरून त्यांच्या डॉक्टरांचा औषधांचा खर्चही. अश्विनीने रागात उत्तर दिलं. तर मी काय करू? त्यांना एकटं सोडू? शशिकांत यांनी ह्या गोष्टी ऐकल्या. त्यांचं मन खूप दुखावलं, पण ते काहीही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी अश्विनीने हळुवारपणे शशिकांत यांच्याशी बोलायला सुरुवात केली. पप्पा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अरविंद म्हणतोय की तुमच्यासाठी येणाऱ्या औषधांचा खर्च थोडा जास्त होत आहे. तुम्ही जर थोडी मदत करत असाल तर. शशिकांत यांना समजले की आता विषय पैशांवर आला आहे. त्यांनी कुठलीही चर्चा न करता आपल्या पैशांचा एक भाग त्यांना दिला. बेटा, पैशांची चिंता करू नको. जितकी शक्य होईल तेवढी मी मदत करेन. त्यांनी सांगितलं. वेळ जात होता, पण शशिकांत यांना आता असं वाटू लागलं होतं की इथे एक पाहुण्यापेक्षा जास्त काहीच नाहीत मी. अश्विनी जे सुरुवातीला दाखवलेलं प्रेम होतं, जवळीक होती, ती हळूहळू अदृश्य होत होती. अरविंद आता त्यांच्याशी नीट बोलतही नव्हता आणि मुलंही त्यांच्या शाळा आणि मित्रांमध्ये व्यस्त होती. शशिकांत यांचा वेळ एकट्यानेच जात होता. त्यांना नेहमीच सवय होती की ते आपल्या खोलीत बसून सुमतीचा फोटो पाहायचे आणि तिच्याशी बोलायचे. सुमती, खरंच मी ओझं बनलोय का? मी चूक केली का? जेव्हा मला वाटलं की माझी स्वतःची मुलं
माझा आधार होतील. एके दिवशी अरविंदने अश्विनीला सांगितलं, तुझ्या पप्पांची खोली सगळ्यात मोठी आहे. जर ती भाड्याने दिली तर आपल्याला दरमहा चांगले पैसे मिळतील. त्यांना सांग की त्यांची लहान खोलीत राहायला जावं त्यांनी. अश्विनी जेव्हा ही गोष्ट शशिकांत यांना सांगितली तेव्हा तेव्हा त्यांचं मन पूर्णपणे तुटलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही आणि फक्त एका मोठ्या शांततेत गेलं. त्यांना जाणवलं की आता इथे राहणं शक्य नाही. शशिकांत जोशी आता त्यांच्या मोठ्या मुलीच्या अश्विनीच्या घरातून नाशिकमधून निघून मुंबईला जाण्याची तयारी करत होते. नाशिकमध्ये घालवलेले 2 महिने त्यांच्यासाठी भावनिक प्रवासापेक्षा कमी नव्हते. सुरुवातीला तिथे जवळीक मिळाली, पण हळूहळू ती जवळीक स्वार्थ आणि औपचारिकतेत बदलत होती. जेव्हा अरविंदने त्यांच्या खोलीला भाड्याने देण्याची गोष्ट केली तेव्हा शशिकांत यांनी ठरवलं की आता इथे राहणं शक्य नाही. शशिकांत यांचे जावई निशाचे पती रोहित यांना नाशिकहून घेण्यासाठी आले होते. रोहित व्यवसायाने वकील होते आणि आपल्या कामाच्या व्यस्त दिनचर्येत गुंतलेले असायचे. पप्पा, मुंबईत तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तिथलं वातावरण काही वेगळंच आहे. निशाने तुमच्यासाठी एक वेगळी खोली तयार केली आहे आणि मुलं तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, रोहितने कारमध्ये बसल्यावर सांगितलं. शशिकांत हलकंसं हसले आणि खिडकीच्या बाहेर पाहायला लागले. त्यांनी जाणीवपूर्वक कोणताही उत्साह दाखवला नाही. त्यांच्या अपेक्षा आधीच नाशिकमध्ये तुटलेल्या होत्या. मुंबईत पोहोचल्यानंतर निशा आणि तिची मुलं आर्यन आणि आभाने मोठ्या उत्साहाने शशिकांत यांचं स्वागत केलं. निशाने त्यांचा हात धरून त्यांना घरात नेलं. घर खूप मोठं होतं. शशिकांत यांनी चारही बाजूनी नजर फिरवली. आमचं घर कसं वाटलं पप्पा? निशाने हसत विचारलं. खूप छान आहे बेटा, ते खूप मेहनत घेतली आहेस. शशिकांत यांनी आनंदाने उत्तर दिलं. निशाने त्यांना एक वेगळी खोली दाखवली जी व्यवस्थित सजवलेली होती. खोलीत एक मोठं पलंग, खुर्ची, टेबल, एक टीव्ही ही ठेवलेला होता. पप्पा, ही खोली तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काही हवं असेल तर फक्त मला सांगा, निशाने सांगितलं. सुरुवातीचे काही दिवस शशिकांत यांच्यासाठी आरामदायक होते. आर्यन आणि आबा त्यांच्यासोबत बसून गोष्टी ऐकायचे. शशिकांतही त्यांच्यासोबत खेळायचे आणि त्यांना आपल्या जीवनाचे अनुभव सांगायचे. एके दिवशी निशाने त्यांना बाजारात येण्यास विचारले. पप्पा, चला तुम्हाला मुंबईतील काही खास जागा दाखवते. तिथलं मार्केट खूप प्रसिद्ध आहे, तिथे जाऊया, निशाने उत्साहाने म्हटलं. शशिकांत तयार झाले. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून जाताना त्यांनी पाहिलं की शहर किती बदललेलं आहे. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, पण ही चमक लवकरच निशाच्या वास्तवतेसमोर फिकी पडणार होती. काही आठवड्यानंतरच निशाचं वागणं बोलणं बदलायला लागलं. तिच्या कामाच्या व्यस्तात वाढ झाली होती आणि ती शशिकांत यांच्याशी कमी बोलू लागली होती. जेव्हा शशिकांत यांनी काही मदतीची हवी आहे का विचारलं तेव्हा निशाने सांगितलं. पप्पा, तुम्ही आराम करा, हे सगळं करण्याची गरज नाही, पण हे फक्त दिखाव होतं. खरं तर निशा हळूहळू दाखवू लागली की शशिकांत तिथे फक्त पाहुणे आहेत, त्यापेक्षा अधिक काहीच नाहीत. एके दिवशी जेव्हा शशिकांत त्यांच्या खोलीत बसून सुमतीचा फोटो बघत होते तेव्हा निशा खोलीत आली. पप्पा, मला तुमच्याशी एक गोष्ट करायची आहे. निशा थोडं संकोच करत म्हटलं. हो बेटा, बोल, काय झालंय? शशिकांत यांनी सहज विचारलं. पप्पा, मुंबईत राहणं महाग आहे. इथे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घराचं भाडं आणि बाकी खर्च खूप जास्त होत आहेत. जर तुम्ही थोडी आम्हाला पैशांची मदत केली तर आमच्या अडचणी सोप्या होतील, निशाने हळू आवाजात सांगितलं. शशिकांत यांनी काही न बोलता त्यांच्या पेन्शनचा मग एक भाग तिला दिला. त्यांना हे समजायला वेळ लागला नाही की निशाही पैशांसाठी त्यांच्याजवळ आहे. एके संध्याकाळी रोहितने निशाला सांगितलं, पप्पांचं इथं राहणं आता कठीण होतंय. आपलं घर मोठं आहे, पण एका खोलीचा खर्च आपण आता झेपू शकत नाही. त्यांना सांग की त्यांनी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं किंवा मावशीकडे जावं, या खोलीचं भाडं द्यावं. निशाने ही गोष्ट शशिकांत यांना सांगण्याची हिंमत केली नाही, पण तिचं वागणं बदललं. ती आता शशिकांत यांच्याशी बोलणं टाळू लागली, कमी बोलू लागली. शशिकांत यांना जाणवले की त्यांच्यासोबत जे काही होते ते योग्य होत नाहीये. काही दिवसांनी निशाने शशिकांत यांना सांगितलं, पप्पा, रोहित म्हणतोय की जर तुम्ही तुमचं जुनं घर विकून तो पैसा आम्हाला दिला तर आम्ही तुम्हाला चांगल्या सुविधा देऊ शकतो. हे घर मोठं होईल आणि तुम्हालाही आराम मिळेल. शशिकांत यांना हे ऐकून स्वतःची फसवणूक होत असल्यासारखं वाटलं.
त्यांनी आपल्या घराला विकण्याच्या आधी कधीही विचारच केला नव्हता. तो घर जो सोबतीच्या आठवणीत मी भरलेला होता. निशा, तुला माहीत आहे का, ते घर माझं जीवन आहे. ते विकणं माझ्यासाठी शक्य नाही. शशिकांत यांनी कठोर स्वरात सांगितलं. निशा नाराज दाखवत म्हणाली, पप्पा, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी इतकं करत आहोत. आणि तुम्ही शशिकांत यांना समजलं होतं की निशा आणि रोहित यांच्या मनात त्यांच्या प्रती कोणतंही प्रेम नाही. निशाच्या घरी 2 महिने पूर्ण होऊ लागले होते. शशिकांत यांनी उरलेले दिवस कसंबसं काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या तिसरी मुलगी पल्लवीला फोन केला आणि सांगितलं, पल्लवी, मी इथून निघून जायचं ठरवलं आहे. तुम्हाला न्यायला येऊ शकतेस का? पल्लवीने त्वरित मान्य केलं आणि त्यांना लातूरला बोलवलं. मुंबईत 2 महिने घालवल्यानंतर शशिकांत जोशींना जाणवलं की ते आपल्या मुलींच्या घरी फक्त एक तात्पुरता पाहुणा म्हणूनच राहिले होते. नाशिकमध्ये अश्विनी आणि आता मुंबईमध्ये निशासोबत घालवलेल्या वेळाने त्यांनाही शिकवलं की मुलींसाठी त्यांचं महत्त्व फक्त त्यांची संपत्ती आणि पेन्शन पुरतंच आहे. त्यांची तिसरी मुलगी पल्लवी लातूरमध्ये राहत होती. पल्लवीचं कुटुंब आधीपासूनच त्यांना लातूरमध्ये बोलवण्यासाठी उत्सुक होतं. तिने आणि तिच्या नवऱ्याने निखिलने फोनवर अनेकदा सांगितलं होतं, पप्पा, आमच्याकडे या. इथे तुम्हाला खूप चांगलं वाटेल. लातूरचं वातावरण मुंबईच्या तुलनेने खूप चांगलं आहे. शशिकांत यांनी पल्लवीचं म्हणणं मान्य करण्याचं ठरवलं. आता त्यांना आशा होती की कदाचित पल्लवी आणि निखिल त्यांच्यासोबत चांगलं वागतील. शशिकांत यांना लातूरला न्यायला पल्लवी स्वतः मुंबईला आली. ती एका मोठ्या आणि महागड्या गाडीत आली होती. ती आली आणि त्यांना लगेच मिठी मारत म्हणाली, पप्पा, आता तुम्ही आमच्याकडेच राहाल. तुमच्यासाठी सगळं तयार आहे. शशिकांत यांना थोडं समाधान मिळालं. त्यांनी विचार केला की कदाचित लातूरमध्ये त्यांना कुटुंबाचं प्रेम आणि जवळीक मिळेल. रस्ताभर पल्लवीने आपल्या घराबद्दल आणि लातूरबद्दल गोष्टी सांगितल्या. पप्पा, लातूर खूप सुंदर जागा आहे. इथले किल्ले आणि बाजार खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हाला इथे प्रत्येक क्षण छान वाटेल. पल्लवीने उत्साहाने सांगितलं. लातूरला पोहोचल्यावर शशिकांत यांनी पल्लवीच्या घराचं भव्य दृश्य पाहिलं. 3 मजली मोठं घर, सगळीकडे महागडे सजावटीचं सामान आणि आलिशान फर्निचर. हे सगळं पाहून शशिकांत अचंबित झाले. पप्पा, हे घर तुम्हाला कसं वाटलं? पल्लवीने हसत विचारलं. खूप सुंदर आहे बेटा. तू खूप मेहनत केली आहेस आणि इतकं वैभव मिळवलं आहेस. शशिकांत यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. पल्लवीने त्यांना त्यांची खोली दाखवली. ती खोली आरामदायक आणि सुंदर होती. पण शशिकांत यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. इतकं मोठं घर आणि इतकं महाग सामान, पल्लवी आणि निखिलचं उत्पन्न इतकं जास्त आहे का? प्रारंभीचे काही दिवस खूप छान गेले. पल्लवी नेहमी त्यांच्यासोबत असायची. ती त्यांना लातूरच्या पर्यटन स्थळांना घेऊन जायची. पल्लवीचा 12 वर्षाचा मुलगा आनंद आपल्या नानांशी खूपच जवळचा झाला होता. तो सतत त्यांच्यासोबत राहायला उत्सुक असायचा. नाना, तुम्ही मला जुन्या काळाच्या कथा सांगाल का, जशा तुम्ही आईला सांगितल्या होत्या? आनंदाने उत्सुकतेने विचारले. शशिकांत यांनी हसत उत्तर दिलं, नक्कीच बेटा, तुला तर मी खूप गोष्टी सांगेन. हे ऐकून पल्लवीही हसली. पप्पा, तुमच्या गोष्टी मला देखील ऐकायच्या आहेत. तुम्ही खरंच आमचे हिरो आहात. शशिकांत यांचे हृदय वितळलं. त्यांनी विचार केला की कदाचित पल्लवीने खरंच त्यांना सच्च्या मनाने आपल्या घरी बोलवलं आहे. पण मित्रांनो, जसे जसे दिवस जाऊ लागले, पल्लवी आणि निखिल यांचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. एके दिवशी जेव्हा शशिकांतजी बागेत बसले होते, तेव्हा त्यांनी पल्लवी आणि निखिल यांना जोरजोराने वाद घालताना ऐकलं. इतक्या खर्चात पप्पांना इथे ठेवणं खूप अवघड होतंय. वरून त्यांच्यासाठी वेगळी खोली तयार केली जाते. त्यात आपला किती पैसा खर्च झाला आहे माहिती आहे का तुला? निखिल म्हणाला. आपण पप्पांच्या बँक खात्याबद्दल आणि पेन्शनबद्दल बोलायला हवं, पल्लवी म्हणाली. शशिकांत यांनी हे सगळं ऐकलं पण काहीही बोलले नाहीत. त्यांच्या हृदयात पुन्हा एकदा तेच दुःख दाटून आलं जे नाशिक आणि मुंबईत झालं होतं. काही दिवसांनी पल्लवीने थेट शशिकांत यांच्याशी बोलायचं ठरवलं. पप्पा, तुम्ही ठरवलं आहे का की तुम्ही तुमची जुनी जमीन काय करणार आहात? जर तुम्ही ती विकली तर त्या पैशाने आम्ही इथे तुमच्यासाठी एक छोटंसं घर घेऊ शकतो. तुम्हाला वारंवार इकडे तिकडे जायची गरज भासणार नाही. शशिकांत यांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, बेटा, ती जमीन माझी आणि तुमच्या आईची आयुष्यभराच्या कष्टांची आहे. मी तिला अशा प्रकारे विकू शकत नाही. पल्लवीला हे उत्तर अजिबात आवडलं नाही. ती रागाने म्हणाली,
पप्पा, आम्ही तुमच्यासाठी इतकं काही करत आहोत. तुम्ही आमची मदत केली पाहिजे. पल्लवीचा पती निखिलनेही तिचं समर्थन केलं. पप्पा, तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. या घराचा खर्च आणि तुमच्या औषधांचा खर्च सतत वाढतोय. हे सगळं सांभाळणं अवघड होऊन बसलं आहे. शशिकांत यांनी खोल श्वास घेतला. त्यांना आता पूर्णपणे समजलं होतं की पल्लवी आणि निखिल यांचं प्रेम फक्त दिखावा आहे. एके दिवशी पल्लवीने शशिकांत यांच्यासमोर त्यांच्या पेन्शन आणि बँक बॅलन्सचा हिशोब मागितला. तिने असं सांगितलं की ती हे सगळं यासाठी करत आहे की त्यांच्या भविष्याची योग्य काळजी घेता येईल. पप्पा, मी तुमची जबाबदारी उचलू इच्छिते, पण त्यासाठी मला तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती हवी. ती म्हणाली. शशिकांत यांना जाणवलं की आता त्यांची मुलं त्यांना एक माणूस नाही तर एक चालणारी संपत्ती समजत आहेत. लातूरमध्ये घालवलेले 2 महिने त्यांच्या दृष्टीने खूपच त्रासदायक ठरले. त्यांना जाणवले की त्यांच्या प्रत्येक मुलीसाठी ते केवळ पैसे आणि संपत्तीपुरतेच महत्त्वाचे आहेत. शशिकांत यांनी पल्लवीला सांगितलं, बेटा, आता मला माझ्या सगळ्यात लहान मुलीकडे निकिताकडे जायचं आहे. तिने मला बोलवलं आहे. पल्लवीने मग कुठली चर्चा न करता त्यांना जाऊ दिलं, पण तिच्या चेहऱ्यावरची तिची नाराजी स्पष्ट दिसत होती. लातूरमध्ये 2 महिने घालवल्यानंतर शशिकांत जोशी यांनी एका खोल उदासीत जाणवले की त्यांची तिसरी मुलगी पल्लवी ही त्यांच्या पहिल्या 2 मुलींसारखीच निघाली, फक्त स्वार्थी आणि लोभाने भरलेली होती. त्यांना त्यांची सगळ्यात लहान मुलगी निकिताकडे पुण्याला जायचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासाठी शेवटची आशा होती निकिता. आतापर्यंत नेहमी फोनवर असं सांगत होती की ती पप्पांवर खूप प्रेम करते आणि त्यांच्यासाठी काही करू शकते. शशिकांत यांना विश्वास होता की कदाचित त्यांची सगळ्यात लहान मुलगी त्यांच्यावर खरं प्रेम करते. जेव्हा पल्लवीला कळाले की शशिकांत आता निकिताकडे पुण्याला जाणार आहेत, तेव्हा तिने दाखवण्याचा प्रयत्न केला की याबद्दल आनंदी आहे. पप्पा, निकिता नेहमीच तुमची लाडकी राहिली आहे. मला खात्री आहे की ती तुमची काळजी घेईल. आम्हाला सगळ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे घेईल ती. तिचं घरही मोठं आहे आणि तिच्या आयुष्यात फक्त जास्त जबाबदाऱ्या नाहीत. पल्लवीने हसत म्हटलं. शशिकांत यांना पल्लवीच्या बोलण्यात लपलेला व्यंग समजला, पण त्यांनी शांत राहणं योग्य समजलं. पुण्यापर्यंतचा प्रवास लांबचा होता, पण निकिताने या गोष्टीची काळजी घेतली की पप्पांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तिने फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि तिचा पती मनीष सोबत एअरपोर्टवर त्यांना घ्यायला आली. पप्पा, आता तुम्ही माझी जबाबदारी आहात. इथे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, निकिताने त्यांना मिठी मारत म्हटलं. शशिकांत यांना हे ऐकून खूप समाधान वाटलं. त्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित पुण्यात त्यांचं जीवन थोडं चांगलं जाईल. निकिताचा एक भला मोठा भव्य बंगला होता. चारी बाजूला हिरवळ, मोठी बाल्कनी आणि प्रत्येक गोष्टीत आधुनिकतेची झलक होती. शशिकांत यांना पाहून मनीष म्हणाला, पप्पा, तुमची खोली तयार आहे. मी तुमच्या आरामासाठी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. शशिकांत यांनी देवाचं नाव घेऊन मनात प्रार्थना केली की कदाचित आता त्यांचा शोध संपेल आणि त्यांना कुटुंबाचं खरं प्रेम, आपलेपणा मिळेल. खरंच ती खोली भव्य आणि आरामदायक होती. त्यात मोठा पलंग, वातानुकूलित एक जागा आणि एक खाजगी बाथरूम होतं. निकिता आणि शशिकांत यांच्यासाठी एक आरामदायक खुर्ची आणि एक छोटी लायब्ररी तयार केली होती. पप्पा, इथे तुम्हाला अगदी आपल्या घरासारखं वाटेल, निकिताने हसत सांगितलं. पुण्यातले सुरुवातीचे दिवस शशिकांत यांच्यासाठी सुखद आणि शांततेचे होते. निकिता आणि मनीष दोघांनी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला की ते शशिकांत यांची खूप काळजी घेत आहे. निकिता रोज सकाळी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायची आणि त्यांना त्यांच्या आवडती भाजी वाढायची आणि त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायची. मनीषनेही त्यांच्या पुण्याच्या प्रमुख ठिकाणी असेच ओशो गार्डन, शनिवारवाडा आणि महाबळेश्वर दाखवलं. पप्पा, तुमच्यासोबत वेळ घालवायला मला खूप चांगलं वाटतंय, निकिताने मग एक दिवशी सांगितलं. शशिकांत यांना हे सगळं पाहून वाटलं की कदाचित त्यांचा विचार चुकीचा होता. त्यांना विचार केला की त्यांची सर्वात लहान मुलगी खरंच त्यांच्यावर धावणारे नाहीत. तुम्ही सगळ्यांना मला वेगवेगळ्या शहरात तुमच्या घरी बोलवलं, पण तो प्रेम नव्हतं, तो केवळ दिखावा होता. मला फक्त एक ओझं समजलं गेलं. आता मी तुमच्यासोबत कोणतीही तडजोड करू शकत नाही. पल्लवीने सांगण्याचा प्रयत्न केला, पप्पा, आम्ही फक्त तुमचं भलं करत इच्छितो. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुमच्यासाठी चांगली व्यवस्था करू शकतो. शशिकांत यांनी खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, माझ्यासाठी सर्वात चांगली व्यवस्था आहे की मी जिथे आहे तिथेच राहावं. माझी पेन्शन माझी आहे. आता तुम्ही सगळ्यांनी या विषयावर माझ्याशी अजिबात चर्चा करू नका. आत्तापर्यंत शांत असलेले
आत्तापर्यंत ते शांत असलेले गणपत हा वादावाद पाहत होते. त्यांनी म्हटलं, तुम्ही लोक इथे का आलात? जर तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी असती तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात जाण्यासाठी भाग पाडलं नसतं. हे घर त्यांचं आहे. तुम्ही सगळे इथे केवळ तुमच्या फायद्यासाठी आलात. आता जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर ते कुठेतरी बाहेर जाऊन बोला. गणपत यांच्या कठोर शब्दांनी मुलींची बोलती बंद केली. त्या निराश होऊन परत गेल्या. पण जाताना त्यांनी शशिकांत यांना ही चेतावणी दिली की त्या हा विषय इथेच संपवणार नाहीत. मुलींच्या वागणुकीने शशिकांत अधिक बळकट झाले. त्यांनी गणपत यांना म्हटलं, भाऊ, आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला हा आसरा आणि आदर दिला. पण आता मला माझ्या मुलींना पूर्णपणे सरळ करावं लागेल. गणपत यांनी मान्य केलं आणि म्हटलं, शशिकांत, तुला जे योग्य वाटेल तेच कर. आता तुझं समाधान सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही दिवसानंतर वृद्धाश्रमातील काही जुने मित्र त्यांच्यामध्ये अरुण कर्णिक देखील होते. ते कोल्हापूरमधील शशिकांत यांना भेटायला आले. त्यांना शशिकांत यांच्याबद्दल कळले होते आणि ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले. जोशी साहेब, तुम्ही इथे किती आनंदी दिसत आहात. हे पाहून आम्हाला आनंद झाला. अरुण म्हणाले, ही भेट शशिकांत यांच्यासाठी एक नवीन आशा घेऊन आली. त्यांना जाणवले की आयुष्यात खरं सुख हे निस्वार्थ नात्यामध्ये आहे. मग ते रक्ताच्या नात्यामध्ये असो किंवा मैत्रीच्या. कोल्हापुरात आपल्या मोठ्या भावाच्या कुटुंबासोबत राहून शशिकांत जोशी यांनी आयुष्यात प्रथमच खऱ्या आपलेपणाचा अनुभव घेतला. खूप काळानंतर त्यांना जाणवले की ते कुणासाठी तरी महत्त्वाचे आहेत. शशिकांत यांनी शांतपणे म्हटलं, भाऊ, मी या सगळ्यावर बोलून खूप थकलो आहे. आता मला फक्त शांतता हवी आहे. पण हो, यावेळी मी त्यांना उत्तर देईन. आता अजून सहन होणार नाही. शशिकांत यांनी मोहित मोरे यांना सांगितलं, मी माझ्या संपत्तीचे एक भाग वृद्धाश्रमाला दान करू इच्छितो आणि उर्वरित भाग गणपतच्या कुटुंबाच्या नावाने मला करायचा आहे. माझ्या आयुष्याचा शेवटचा आधार हेच कुटुंब आहे. मोहित मोरे यांनी त्वरित कायदेशीर कागदपत्रे तयार केली. जेव्हा मुलीने ही बातमी समजली तेव्हा त्या रागाने आल्या आणि भेटल्या. अश्विनीने फोनवर म्हटलं, पप्पा, तुम्ही हे कसं करू शकता? आम्ही तुमच्या मुली आहोत. तुमचं सगळं आमचं आहे हो. आमचा हक्क आहे. शशिकांत यांनी शांत स्वरात उत्तर दिलं, बेटाप्रमाणे दिलेली प्रत्येक गोष्ट हक्क असते. पण जी गोष्ट जबरदस्तीने घेतली जाते ती हक्क नाही, ती जबरदस्ती असते. मी तुम्हाला जन्म दिला, तुमचं संगोपन केलं, पण आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. मी तुमच्यासाठी सगळं केलं आणि बदल्यात तुम्ही मला काय दिलं? या घटनेनंतर शशिकांत यांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नाशिकच्या घराला विकायचं ठरवलं आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा एक भाग गणपतच्या कुटुंबाला दिला. कोल्हापूरमध्ये आता शशिकांत यांचं नवीन आयुष्य होतं. त्यांना जाणवलं की खरं प्रेम आणि आदर फक्त त्यांच्याकडूनच मिळतो जे निस्वार्थ आणि खऱ्या मनाचे असतात. कोल्हापूरमध्ये गणपतच्या कुटुंबासोबत घालवलेले काही महिने शशिकांत जोशी यांच्यासाठी समाधानकारक आणि शांततापूर्ण होते. कायदेशीर लढाई असूनही त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्धार केला. त्यांच्या आयुष्यात गणपत यांचं कुटुंब आणि वृद्धाश्रमातील मित्रांचा आधार होता, ज्यांनी त्यांना नेहमी धीर दिला होता, आधार दिला होता. शशिकांत यांनी त्यांच्या जुन्या घराला विकायचं ठरवलं आणि मोहित मोरे यांच्याकडून कायदेशीर कागदपत्र तयार करून घेतली. नाशिकच्या घराच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी मोठा भाग त्यांनी वृद्धाश्रमाला दान दिला आणि उर्वरित रक्कम गणपतच्या कुटुंबाला दिली. भाऊ, हा पैसा तुम्ही आणि तुमचं कुटुंब चांगल्या प्रकारे वापरू शकता. तुमचे जेवढं मोठं उपकार होईल त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. पण माझ्याकडून हा छोटासा आधाराचा प्रयत्न आहे. शशिकांत भाऊक होऊन म्हणाले. गणपत यांनी शशिकांत यांना मिठी मारली आणि म्हणाले, भाऊ, हे सगळं तुमच्या निर्मल मनाचा परिणाम आहे. आता तुम्ही चिंता करू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. जेव्हा शशिकांत यांच्या मुलींना कळालं की त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग वृद्धाश्रम आणि गणपतीच्या कुटुंबाला दिला आहे, तेव्हा त्यांनी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्या कोल्हापूरला आल्या आणि शशिकांत यांच्यासमोर उभ्या राहिल्या. पप्पा, तुम्ही खरंच आम्हाला सोडून हे सगळं करू शकता? आम्ही तुमच्या स्वतःच्या मुली आहोत. तुम्ही आम्हाला असं दुर्लक्षित करू शकता का? असं का केलं बाबा? निकिताने अश्रूंनी भरलेल्या स्वरात विचारलं. शशिकांत यांनी शांतपणे उत्तर दिलं, बेटा, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ते माझ्या आत्मेला दुखवणारं होतं. तुम्ही मला फक्त पैशांचा स्रोत समजलं, पेन्शनचा स्रोत समजलं, एक वडील नाही.
मी तुमच्यासाठी सगळं केलं, पण आता मला शांतता हवी आहे. हे माझं आयुष्य आहे आणि मला जे योग्य वाटेल तेच मी केलं. मुली शशिकांत त्यांचं बोलणं ऐकून निराश होऊन मान्य केलं त्यांनी की त्यांच्या वडील आता त्यांच्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही. शशिकांत यांनी कोल्हापूरमध्ये नवीन सुरुवात केली. त्यांनी गणपत यांच्यासोबत राहून आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाला अनुभवायला सुरुवात केली. त्यांनी मुलांसोबत खेळणं, त्यांच्यासोबत हसणं, बोलणं आणि दिवसांच्या आठवणी ताज्या करणं सुरू केलं. गणपत यांच्या कुटुंबाने शशिकांत यांना त्यांच्या कुटुंबाचा भाग बनवलं होतं. वृद्धाश्रमातील काही जुने मित्र जसे अरुण कर्णिक आणि सुमित्रा देवी कोल्हापूरमध्ये होते. शशिकांत यांना भेटायला यायचे. त्यांनी शशिकांत यांच्यासोबत आपले अनुभव शेअर केले आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवायचे ते. जोशी साहेब, तुम्ही इथे खूप आनंदी दिसता. हे पाहून मनाला खूप समाधान मिळतं. अरुण म्हणाले, होय, आता मला समजलं आहे की आयुष्यात खरं सुख कुठे मिळतं. ते अशा लोकांसोबत मिळतं जे निस्वार्थी असतात. शशिकांतजी हसले, म्हणाले, काळ पुढे जात राहिला असाच. आणि शशिकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आनंदाने घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्यांनी गणपतच्या कुटुंबासोबत त्यांचे प्रत्येक दिवस आनंदाने साजरे केले. आणि एक दिवस जेव्हा शशिकांत त्यांच्या खोलीत बसले होते, त्यांनी गणपत यांना बोलवलं आणि म्हणाले, भाऊ, मला आता माझ्या आयुष्याचा शेवट जाणवतोय. मी माझं आयुष्य खूप आनंदाने जगलो आहे आणि आता मला शांती हवी आहे. गणपत यांनी शशिकांत यांना मिठी मारून म्हटलं, भाऊ, तू खूप संघर्ष केला आहेस. आता तुला शांतता आणि शांती मिळू दे. शशिकांत यांची तब्येत हळूहळू खालावत चालली होती. गणपत आणि त्यांचे कुटुंब त्यांची काळजी घेण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडत नव्हतं. एका रात्री शशिकांत यांनी त्यांच्या भावाला सांगितलं, भाऊ, जर माझ्या मुली मला भेटायला आल्या तर त्यांना माफ करून टाक. तर जशा आहेत ना तशा माझ्याच मुलीच आहेत. पुढच्या सकाळी शशिकांत यांनी मग शेवटचा श्वास घेतला. गणपत आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या जवळच होतं. त्यांनी त्यांच्या भावाला प्रेमाने आणि सन्मानाने निरोप दिला. शशिकांत यांच्या मृत्यूनंतर गणपत यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांनी शशिकांत यांच्या संपत्तीपैकी काही भाग वृद्धाश्रमाला दान केला आणि उरलेले पैसे त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी वापरले. गणपत यांच्या कुटुंबाने शशिकांत यांच्या स्मृतीत एक छोटंसं उद्यान तयार केलं, जिथे लोक येऊन शांतता आणि शांती अनुभवू शकतील. शशिकांत जोशी यांच्या कथेने शिकवलं की या गोष्टीतून आपण असं शिकू शकतो की आयुष्यात खरं सुख आणि शांतता, निस्वार्थ प्रेम आणि सन्मान यामध्येच आहे. त्यांच्या मुलीने जे काही केलं ते एका वडिलांच्या आत्म्याला ठेच पोहोचवणारं होतं. पण शेवटी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात खरं सुख अनुभवलं. गणपत आणि त्यांच्या कुटुंबाने हे सिद्ध केलं की रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काही नातेसंबंध असतात, जे आयुष्याला खरा अर्थ आणि आनंद देतात. प्रेक्षक मित्रांनो, निसर्गाचा न्याय कधीच अपूर्ण राहत नाही. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात केलेल्या कर्माचं फळ निश्चितच मिळतं. आई वडील आपल्या आयुष्याचं मूळ असतात आणि त्यांची सेवा करणं, त्यांना जीव लावणं, त्यांची काळजी घेणं हा आपल्या धर्माचाच एक भाग आहे. जी संतती आपल्या आईवडिलांचा अपमान करते, त्यांना दुर्लक्षित करते, त्यांची काळजी घेत नाही किंवा स्वार्थाच्या कारणाने त्यांना त्रास देते, ती फक्त या आयुष्यातच नव्हे तर पुढच्या जन्मामध्येही आपल्या कर्माचा परिणाम भोगते. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी पुण्यकर्म आहे आणि त्यांचा अपमान हा सर्वात मोठा पाप आहे. ही कथा एक इशारा आहे की संपत्ती आणि पैसा आणि स्वार्थाच्या मागे धावणारे लोक आपल्या नात्यांना गमावतात आणि शेवटी निसर्गाच्या कठोर न्यायाला सामोरं जातात. कर्माचं फळ नक्कीच मिळतं. कर्म आनंदाने कारण बनतात, तर वाईट कर्म दुःखाचं म्हणून खरं सुख फक्त प्रेम, सन्मान आणि सेवेत आहे. ईश्वराचा आशीर्वाद तिथेच मिळतो जिथे आईवडिलांचा सन्मान केला जातो. आजच्या या कथेने आपल्याला ही मोठी शिकवण दिली आहे की आयुष्यात केलेल्या कर्माचं फळ अटळ असतं. आईवडिलांचा सन्मान, त्यांची सेवा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात सर्वात मोठं भांडवल आहे. जे लोक आपल्या स्वार्थ आणि लालसेचे भांडवल नष्ट करतात ते कधी सुख आणि शांतता अनुभवू शकत नाही. मित्रांनो, त्यांना कर्माचं फळ नक्कीच मिळतं. तरुणपणात जर आपण इतरांच्या भावनांची कदर केली नाही, विशेषतः आपल्या आईवडिलांची, सासू-सासऱ्यांची, तर भविष्यात त्यांच्या कर्माचं वाईट परिणाम आपल्याला सहन करावेच लागतील. जर आपल्या आईवडिलांकडे प्रेमाने, आदराने आणि सेवाभावनेने पाहिलं नाही तर आपले नातेसंबंध तुटतात आणि त्याचा परिणाम
आपल्या मानसिक आणि भावनिक दुःखात होतो. नात्यांना जर स्वार्थाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते नातं तुटण्याला वेळ लागत नाही. त्यामुळे केवळ दुसऱ्यांना त्रासच होतो, तर आपणही एकाकीपणाचं दुःख भोगतो. तरुणाने आपल्या कर्माबद्दल नेहमीच सावध असायला हवं, कारण आयुष्याच्या उत्तरार्धात तेच कर्म आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. जीवनात सन्मान, प्रेम आणि आदर कायम ठेवणं हेच खरं सुख आहे. खरं आहे ना? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.